पशुधन अभियान सुरू केलेलं आहे। या अभियानाच्या अंतर्गत जवळपास महाराष्ट्रातल्या 366 प्रकल्पांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। 214 कोटी रुपये केंद्र सरकार याकरता आपल्याला उपलब्ध करून देत आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण आपल्या राज्यामध्ये ही सगळी कामं तयार करतो आहोत। आणि आता मदर्स डेअरीच्या माध्यमातून विशेषतः आपण जो काही एक या ठिकाणी दुग्ध व्यवसायाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो, याचा जो पहिला टप्पा आहे हा अत्यंत यशस्वी झालेला आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा विस्तार आपण करतो आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपये आपण या प्रकल्पाला दिलेले आहेत, ज्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याची एक संधी प्राप्त होते। उदगीर मधलं जे दूध भुकटी केंद्र आहे ते देखील आपण पुनरुज्जीवित करतोय। अनेक वर्षापासून ते बंद होतं, जवळपास 100 कोटी रुपये हे आपण त्याला देतोय आणि ते पुनरुज्जीवित झाल्यामुळे आमच्या दुधाला चांगला भाव मिळण्याकरता त्याचा फायदा होईल आणि पुढच्या काळात दुधापर्यंत नाही तर उपपदार्थांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। हे सगळं करत असताना पशु चिकित्सालय हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आज या ठिकाणी फिरते पशु चिकित्सालय देखील डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे। आपल्याला आपल्या राज्यामध्ये पशु चिकित्सालयाची जी काही परिस्थिती आहे ती बदलायची आहे, त्याच्यामध्ये आधुनिकता आणायची आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आता ज्या उपचार पद्धती सुरू झालेल्या आहेत त्या उपचार पद्धती आपल्याला आणायच्या आहेत आणि विशेषतः आपण काही नवीन कॉलेजेसला देखील मान्यता दिली आहे। त्यामुळे पशुवैद्य चिकित्सक यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो। लंपी सारखा आजार जो आल्यानंतर आपली अशी अवस्था होते की आपलं पशुधन हे पटापट त्या ठिकाणी मरायला लागतं, बळी पडतं आणि मग आपण त्याची लस ही शोधायला लागतो। देशभरामध्ये केवळ 2 कंपन्या लस तयार करतात, मग त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये सगळेच राज्य त्यांच्या पाठीमागे लागतात आणि मग लस मिळता उशीर होतो आणि त्या दरम्यान आमच्या शेतकऱ्यांचं पशुधन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेलेलं असतं। पण मला आमच्या पशुवैद्यकीय विभागाचं अभिनंदन करायचं आहे की आमच्या विभागाने आता स्वतः लस तयार करायला घेतलेली आहे आणि ही लस तयार झाल्यानंतर लंपी सारख्या आजाराने आमच्या पशुधनाचा या ठिकाणी जो काही नाश होतो तो नाश त्या ठिकाणी संपणार आहे आणि त्यासोबत आमचे जवळपास 2841 हे जे पशु दवाखाने आहेत यांना देखील आपण आता अपग्रेडेशनचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतोय। पशु ॲम्ब्युलन्स हा एक मोठ्या प्रमाणात काम आपण सुरू करतो। या माध्यमातून आमच्या पशूंचं आयुष्य आणि त्यांची सुदृढता ही देखील आपण वाढवण्याचं काम करू। आज शेतीच्या क्षेत्रामध्ये माननीय अजितदादा ज्यावेळेस होते त्यावेळी आपण शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि या कार्यक्रमातनं शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता 500 कोटी रुपयाचं मिशन आपण हातामध्ये घेतलंय। आता अशाच प्रकारचं मिशन आपल्याला ॲनिमल हस्बंड्रीमध्ये घ्यावं लागेल। आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ॲनिमल हस्बंड्रीमध्ये आपण उत्पादकताही वाढवू शकू आणि प्रेडिक्टिबिलिटी पण आणू शकू। त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात हे कार्य आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आज एवढंच सांगेन की आज ज्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वेगवेगळ्या योजना देत आहे त्या योजनांचा फायदा घेतला तर निश्चितपणे आमचा शेतकरी आणि आमच्या महिला या आपल्या पायावर उभ्या राहू शकतील। अलीकडच्याच काळामध्ये आपल्या भारताने अमेरिकेसोबत एक मोठा समझोता केला आणि त्यामुळे अमेरिकेचं मोठं मार्केट हे आपल्याला ओपन झालं। पण काही लोक याबद्दल अफवा उठवून राहिले आहेत की भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या कृषीकरता खुली केली आणि म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो। मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं
बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल, पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही. आमची बाजारपेठ ही आम्ही तुमच्याकरता खुली करणार नाही. कुठलीही बाजारपेठ आपली कृषीची खुली केलेली नाही. आपल्याकडे कोणीही स्वस्त माल आणून आपल्या शेतमालाचे भाव पाडू शकणार नाही. पण काही नतद्रष्ट लोक अशी आहेत की आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता. 2-4 दिवसापूर्वी अफवा दिली सोडून की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार आहे. 500 रुपयांनी सोयाबीनचे भाव पाडले. मी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो आणि मार्केटमध्येही सांगतो, असं कुठलंही आपल्या करारात लिहिलेलं नाही. कुठलंही सोयाबीन बाहेरून येणार नाही, कुठलाही कापूस बाहेरून येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली पाहिजे. आणि जोपर्यंत देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचं हित बघणारं सरकार आहे, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही. त्यामुळे आपलं डेअरी सेक्टर असो, आपलं कृषीचं सेक्टर असो, कुठलंच सेक्टर आपण अमेरिकेकरता किंवा युरोप करता ओपन केलेलं नाही, हे देखील या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो. पुन्हा एकदा पंकजाताई, आपल्या विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. इथे जे लोक आपले पशु घेऊन आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं, पशुपालकांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि केवळ बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला या ठिकाणी भेट द्यावी अशा प्रकारची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.